मोठी बातमी समोर येते। महायुतीची आजची बैठक रद्द झाली आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आज महायुतीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार होती, मात्र ही बैठक अचानक रद्द झाल्याची माहिती मिळतेय। नेमकं बैठक रद्द होण्याचं काय कारण आहे अद्याप तरी समोर येऊ शकलं नाहीये, परंतु काल दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती, मात्र हीच बैठक आता रद्द करण्यात आली आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण कोण असणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, अशा सगळ्या घडामोडींची सध्या या बैठकीमध्येच निर्णय होताना दिसतोय। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत जोडले गेले। तर प्रमोद, काय सांगाल, महायुतीची आजची बैठक का रद्द करण्यात आली आहे, काय आहे कारण? रात्रीच्या वेळी तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली होती। त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं की आज जो प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं किंवा अजित पवार यांच्या पक्षानं अमित शहा यांच्याकडे दिलेला आहे, त्या प्रस्तावावरती चर्चा केल्याच्या नंतर दिल्लीतील नेतृत्व जे आहे त्या दोघांनाही फोन करून पुढच्या दिशा ज्या आहेत त्या सांगणार होतं। मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडनं फोन न आल्यामुळे आजची महायुतीची बैठक मुंबईमध्ये होणारी ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आज जर प्रामुख्याने बघायला गेलं तर चर्चा होती की महायुतीचे तीन नेते म्हणजे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, हे तीन प्रमुख नेते मुंबईमध्ये एकत्र बसून पुढची चर्चा करतील अशा पद्धतीच्या सूचना जरी दिलेल्या असल्या तरी दिल्लीवरून या दोनही नेत्यांना फोन न आल्यामुळे आजची बैठक पुढे ढकलल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची बैठक त्यांनी आज बोलवलेली होती, पण महायुतीचा निर्णय काय आहे त्याची माहिती जर एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे आज शिवसेनेच्या आमदारांची होणारी बैठक देखील पुढे ढकलल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। हे जर जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे देखील आता मुंबईमध्ये नाहीयेत, ते त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला गेल्याची देखील एक माहिती मिळत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे 2 दिवसानंतर मुंबईमध्ये आल्याच्या नंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये राज्याची आगामी दिशा काय असेल मंत्रिमंडळाची त्यावरती चर्चा होईल। अच्छा, धन्यवाद प्रमोद या सविस्तर अपडेटसाठी।